स्टार्ट. येस. मी इला देशपांडे. माझं वय 67 वर्ष आहे आणि माझं क्वालिफिकेशन BSc B.Ed आहे. तर मी सुरुवातीला शाळेमध्ये नोकरी करायची आणि नोकरी आता अर्थात माझं वय संपलेलं आहे म्हणून मी नोकरी नाही करत. घरात मीन्स आय एम एट होम ओनली अँड आय एम अ हाऊस वाईफ अँड साइड बाय साइड आय ऑल्सो डू द ट्रेडिंग. ओके. तर म्हणजे मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये बोलते सर. सॉरी, सॉरी फॉर हा, दॅट. ओके. दुसरी गोष्ट अशी की मी जेव्हा शाळेत नोकरी करायची तेव्हाच मी ट्रेडिंग पण करायची, पण तेव्हा ते ऑफलाईन ट्रेडिंग असायचं. त्यामुळे आम्हाला एक असे मॅनेजर वगैरे असायचे आणि ते आम्हाला सांगायचे की मॅडम आज एवढं स्टॉक वरती गेलाय, हे घेऊ का ते घेऊ का. मी म्हणायचे ठीक आहे घ्या. आणि नंतर मग वरती गेला की ते विकायचे त्यांचे तेच. रिलेशनशिप मॅनेजर असायचे. शेर खान म्हणा किंवा एंजल ब्रोकिंग मध्ये मी केलं ट्रेडिंग वगैरे. तर अशा बऱ्याच ठिकाणी केलं. त्याच्यानंतर एकदा मी नोकरी करत असताना समृद्ध जीवन म्हणून एक स्कीम आली होती. त्याच्यात मी 25 का 30-35 हजार रुपये असेच घालवले लिटरली. कारण तेव्हा काय पगार मिळायचा ते ठीक आहे, गेले तरी हरकत म्हणजे असं वाटायचं की त्यांनी काय सांगितलं आम्हाला की तुम्हाला पैसे मिळतील म्हणून, एक्स्ट्रा हम्म. मिळतील किंवा तुमचं म्हणजे आम्ही तुमच्या नावानं म्हशी घेऊ, गाई घेऊ आणि त्या त्या उत्पन्नातनं तुम्हाला जास्त पैसे मिळतील. पण घालवले पैसे एनिवे, व्हॉट एव्हर इट इज. तर पैसे तर घालवले. आता मला हे शिकायचं, आता रिटायर झाल्यानंतर मला हे सिस्टमॅटिकली शिकायचं होतं की ट्रेडिंग कसं करायचं. कारण मला वाटलं की घरात बसून फक्त तेवढं एकच गोष्ट आहे की जी मी करू शकीन. म्हणून मी म्हटलं आता हे शिकायचं आपण. अँड आय वॉज इंटरेस्टेड अँड इन्क्लाइंड ऑल्सो. तर म्हणून मग आणि हा हा कोर्स करायचा की नाही सरांच्या बरोबर, त्याबद्दल माझं थोडं साशंक होते. पण सरांना 2-3 वेळा मी फोन केला तेव्हा म्हणजे सरांशी जेव्हा मी बोलले तेव्हा मला अत्यंत चांगलं वाटलं. म्हटलं येस आय कॅन मॅनेज विथ दिस. म्हणून मग मी सरांच्या बरोबर हा क्लास जॉईन केला आणि मला सरांचं शिकवणं खूप छान वाटलं. मुख्य म्हणजे सरांमध्ये अत्यंत पेशन्स आहे आणि त्यांना मी कधीही इतक्या वेळा म्हणजे प्रश्न विचारायची, मला उत्तरं यायची नाहीत. आणि तरी मी कधीही सरांना चिडलेलं वैतागलेलं कधीही पाहिलं नाही. ही हॅज ट्रिमेंडस पेशन्स अँड एन नंबर ऑफ टाइम्स ही कीप्स एक्सप्लेनिंग. पहिल्यांदा मला कॅन्डल पॅटर्न बद्दल काहीही माहिती नव्हती मला आणि म्हणून मी तो कधी भीती वाटायची त्या पॅटर्न बद्दल. पण जसं जसं सर शिकवायला लागले ते शिकण्याची मला उत्सुकता वाढली. आणि आजकाल तर मी प्रत्येक कुठला तरी एखादा स्टॉक रोज बघत असते आणि त्याच्याबद्दल त्या कॅन्डल्स कशावरती जात आहेत, कुठून त्याचा ब्रेकअप होत आहे आणि कुठं कुठं ट्रेड घेण्यासारखा आहे हे मला आता समजायला लागलेलं आहे. खूप नाही समजत, मी परफेक्ट नाहीये, पण थोडं थोडं समजायला लागलेलं आहे मला. पण मला इंटरेस्ट नक्कीच निर्माण झालेला आहे आणि तो केवळ सरांनी केलेला आहे की ज्याच्याबद्दल मला इनिशियली अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि त्याच्याबद्दल भीती होती. ते मला म्हणजे समजायला लागलेलं आहे असं मी म्हणू शकते, थोडं थोडं. ओके. बस अजून काय सांगू मी. आणि आज तर मी सरांनी सांगितलेला एक LIC चा ट्रेड घेतला पण आणि त्याच्यात मी 45 रुपये आज कमवले ओके. त्याच्यामध्ये. खूप नाही कमवले पण थोडे कमवले. 45 रुपये आज मी त्याच्यामध्ये कमवलेले आहेत. कारण मी फक्त 10च हे घेतले होते, स्टॉक्स घेतले होते, शेअर्स घेतले ओके. होते म्हणून. ओके. आणि 3 रुपये प्रत्येक शेअर मागे मी कमवले त्याच्यामध्ये. ओके. ठीक. अजून काय सांगू काय? नाही, बस ना. बस. ओके. बस. आणि ओके. जे BBNG ग्रुपच्या संबंधित आहेत त्यांनी त्याचा थोडासा उल्लेख केला तर बरं राहील. हा, माझे मिस्टर BBNG चे मेंबर आहेत, नाशिक ग्रुपचे. हा, माझे मिस्टरच सांगितलं. अच्छा, ते तुम्ही सांगायचे. ओके. तुम्ही राहू द्या. ओके. हा, 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 ठीक. हा. ठीक. हा. ते आता सांगितलं. ओके. धन्यवाद ओके. मॅडम. ओके सर, धन्यवाद. थँक यू अँड सॉरी इफ आय हॅव मेड एनी मिस्टेक्स. ओके, नाही, सॉरी, व्हेरी ओके. सॉरी. ठीक. तर आता
सगळ्यात सिनियर गोखले सर बोलतील. नमस्कार. माझं नाव सुधीर महादेव गोखले. मी बी सिव्हिल आहे, पुणे युनिव्हर्सिटीतनंच पास आउट झालेलो आहे. आणि मी बरीच वर्ष परदेशात होतो, 23 वर्ष बाहेर होतो तर मी. सर तुमचं वय पण सांगा प्लीज. माझं वय आता 75 आहे. हा. आणि 1992 मध्ये मी असेच कुणाच्या तरी ओळखीने, आमच्या जवळच्या एका ओळखीच्या माणसाकडनं मी सेकंडरी मार्केटमधनं शेअर्स घेतले होते आणि सर्वच्या सर्व शेअर्स ते डब्यात गेले. पण तेव्हापासून कानाला खडा आला की परत शेअरच्या भानगडीत त्या रस्त्याला जायचं नाही. तर मग पण तरी सुद्धा मनात माझ्या तो किडा होता की हे पैसे माझे गेलेत, हे काहीतरी करून मिळवायला पाहिजेत, हे मात्र डोक्यात होतं माझं. आणि आत्ता आत्ता मी करायचा विचार म्हणजे विचार करायला लागलो होतो की बघ काहीतरी आपण शिकावं यातलं. तर मला सगळे वेड्यात काढायला लागला, तू का, तुझं वय काय, तू काय करतो काय, आता आहे ते घालवायचेत का म्हणजे अगदी या याच्यात मला बरंच लोक माझ्या जवळच्या लोकांकडनं ऐकायला मिळालं. पण तरी सुद्धा मी हे केलं, ठरवून तुमचा क्लास जॉईन केला. मला ठरवून जॉईन कसा केला तर मला आमच्याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गोखले मॅडम म्हणून एक आहे, तर त्यांनी मला हा सल्ला दिला. म्हणजे की कारण मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येच विचारलं होतं की कोणाच्या ओळखीत ते चांगला क्लास कोणी आहे का. तर त्यांनी मला या सरांचं नाव सुचवलं. मी एका मिनिटात लगेच त्याला कॉन्टॅक्ट केला फोन नंबरवरती. ते म्हणले तुम्ही 3 दिवस अटेंड करा. तर 3 दिवसात त्यांनी काय जादू केली मला माहिती नाही. कुलकर्णी सरांनी, मी तेव्हा सरांना सांगितलं मी जॉईन होणार आहे. आणि मग मी जॉईन झालो. पहिले 2-4 दिवस डोक्यावरनं गेलं सगळं, पण नंतर हळूहळू हळूहळू समजायला लागलं हे निश्चित मात्र. आणि त्याबद्दल एक इंटरेस्ट निर्माण व्हायला लागला. आणि आता आता तर असं वाटायला लागलं की अरे रोजच थोडंसं काहीतरी वेगळं कळतंय यातलं, रोजच थोडंसं काहीतरी वेगळं कळतंय. आणि मग का नाही आपण थोडं पुढे जायला हरकत काय आहे, असं मी समजायला लागलो. आता सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे असं की सरांच्या एवढा पेशन्स असलेला माणूस मी गेल्या माझ्या उभ्या 75 वर्षात पाहिलेला नाही. इतका पेशन्स आहे त्यांचा, आणि ते समोरच्या माणसाला समजेपर्यंत पेशन्स ठेवून सांगत असतात. हे मी कुणालाही आणि केव्हाही सांगायला तयार आहे, कुणालाही केव्हाही सांगायला तयार आहे. त्यामुळे मी हे तर आता मी हे करणार आहे की माझ्या ज्या ओळखीच्या आहेत, माझ्या बरोबरच्या लोकांना सुद्धा मी सांगणार आहे की असं असं आहे, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आणि तुमचं आजचं टेबल तर खरोखर मॅजिक येते, मॅजिक. तुम्ही आज जे टेबल तुम्ही दाखवलं ना, किंवा 25,000 तुम्ही गुंतवले तर तुम्हाला एवढे मिळू शकतात, हे हे तर बघून लोक डेफिनेटली या व्यवसायात काहीतरी बघूया आपण हा विचार करतील. आणि मी तुमची साथ सोडणार नाही, मी तुमच्याबरोबर राहणार, हे निश्चित. ओके. आणि मला सगळ्यांना हेच सांगायचंय की सरांचा जो पेशन्स आहे आणि सरांची जी तळमळ आहे तुम्हाला समजून सांगण्याकरताची, ही सगळ्यांच्या माझ्या मते लक्षात आली असेल, सगळ्यांच्या लक्षात आली असेल. तर हीच आपण सगळ्यांना आपल्या ओळखीच्या लोकांना सांगूया आणि त्यांना सुद्धा आपण इन्व्हॉल्व करूया असं मला वाटतं. एवढंच आहे, अजून काही असेल तर सांगा. ओके, धन्यवाद सर. हा. गणेश सर, गणेश सर. मी गणेश प्रसाद देशपांडे. हा गणेश सर. हा, मी गणेश प्रसाद देशपांडे. मी स्टेट बँकेतून निवृत्त झालो. माझं वय आता 67 वर्षाचं आहे. पण इन्व्हेस्टमेंट एक जे बोलत नाहीत त्यांनी म्यूट वर जा, म्हणजे तुमचा कॅमेरा जे बोलत नाहीत ना त्यांनी म्यूट करा. हा, सॉरी सर. मी गणेश प्रसाद देशपांडे. मी स्टेट बँकेतून निवृत्त झालो. माझं वय 67 वर्षांचं आहे. आणि शेअर मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट मी 80च्या दशकापासून करत आलेलो आहे. मला त्याचा अनुभव आहे. आणि ज्या फायनान्शियल क्षेत्रात मी काम करत होतो तेच क्षेत्र इथेही आहे. त्यामुळे माझा हा प्रवेश तसा सुकर झाला होता. रिटायर झाल्यानंतर आता ट्रेडिंग म्हणजे अति शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट या अर्थानं मी एक ट्रेडिंग कोर्स ऑलरेडी केला आणि त्या ट्रेडिंग कोर्सची जी फी होती तीही माझी त्या ट्रेडिंगवर वसूल झाली. फक्त मध्ये काही काळ माझा संबंध तुटला माझ्या घरच्या प्रॉब्लेम्समुळे.
पण त्याच्यामुळे नंतर जेव्हा पुन्हा जॉईन करायचं तेव्हा मला हा प्रश्न पडायला लागला की आपल्याकडे जुनी जी म्हण आहे, "अति तिथे माती." इतकं गोष्टी आम्हाला शिकवल्या होत्या आणि इतक्या गोष्टी वापरात होत्या, की त्यातल्या कुठल्या गोष्टी पुन्हा कशा आणायच्या एक करत, हे काही मला सुचेना. त्यामुळे 8 महिने माझं तुटल्यासारखं झालं या सगळ्या व्यवसायापासून. सरांचं नाव ऐकलं आणि सरांच्याबद्दल पुष्कळ लोकांनी सांगितलं, तेव्हा मग मी ह्या कोर्सला जॉइन झालो. कारण सरांच्या बाबतीत 3 महत्त्वाच्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे जेवढ्या आवश्यक आहेत, गरजेच्या आहेत, वापराव्या लागतील रोजच्या रोज, तेवढ्याच ते सांगतात. उगीच फापट पसारा, मला माहिती आहे म्हणजे माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी, मला किती माहिती आहे बघा, असं सांगण्यासाठी 10, 12, 15, 25 गोष्टी सर सांगत नाहीत. इव्हन म्हणजे मला आमच्या आधीच्या कोर्समध्ये जेवढे चार्ट पॅटर्न्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगितले होते, त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी सर वापरतात आणि तेवढेच आपण रेग्युलरली वापरतो. आज मला तेही जाणवतोय की आपण तेच रेग्युलरली वापरतो. बाकीचे अकॅडमिकली माहीत असतात. स्कॅल्पर ट्रेडिंग यांना आम्हाला काय कळलं तर काही नाही. आम्ही कधी ते करणार नाही आहोत. हा गरजेच्या पुरतं आवश्यक तेवढं घ्यायचं आणि तेवढंच वापरायचं. म्हणजे पॉइंटेड आणि फोकस्ड अटेन्शन ट्रेडवर देता येतं. ही सरांची पहिली गोष्ट मला खूप छान जाणवली. सर्वांनी सांगितलं तसा सरांचा पेशन्स हा एक भाग आहेच. पण सरांचं निवडक सांगणं जरी असलं, तरी सरांना स्वतःला त्यातलं नॉलेज किती आहे, हेही मला वेळोवेळी कळत गेलं. कारण आम्ही ऑनलाईन कम्युनिकेशन आम्ही ऑफलाईन खूप बोलत होतो आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलत होतो. त्यांचा स्वतःचा अनुभव आणि त्यांचं स्वतःचं नॉलेज भरपूर आहे. फक्त आपल्याला त्यातलं किती गरजेचं आहे हे निवडून ते सांगतात. हा दुसरा भाग मला जाणवला, की त्यांचं स्वतःचं नॉलेज खूप आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मला त्यांचा जो भाग जाणवला, तो म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये बरोबर हाताला धरून, बोट धरून घेऊन जायचं आणि दाखवायचं, की हे असं करा. माझ्या आतापर्यंतच्या कुठल्याही आधीच्या ट्रेडिंगमध्ये किंवा आधीच्या कुठल्या कोर्समध्ये, आधीच्या कुठल्या टीचर्सनी हे केलं नव्हतं, की मी बस माझ्याबरोबर बस आणि मी काय काय करतो बघ, हा माझा चार्ट बघ, तू मी काय करतो बघ त्याप्रमाणे करायचा प्रयत्न कर. आणि माझ्याप्रमाणे म्हणजे मी करतो ते रिपीट नाही करायचं. मी जे करतोय ती मेथड वापरायची. एक जुनी चिनी म्हण आहे, की तुम्ही जर एखाद्याला मासा दिलात, तर तुम्ही त्याला एका दिवसापुरतं सर्व्हाइव्ह करायला शिकवता. पण तुम्ही जर त्याला मासे पकडायला शिकवलं, तर तुम्ही त्याची आयुष्याची व्यवस्था करता. हा जो मेथड्स शिकवायच्या आणि त्या मेथड्स वापरायला शिकवायच्या, हा जो सरांचा अप्रोच आहे, हा अप्रोच खूप छान आहे. मी BBNGच्या मध्येही त्यांचं नाव ऐकलं होतं. मी BBNGच्या नाशिक सेंट्रल चॅप्टरचा मेंबर आहे. तिथेही मी त्यांचं नाव ऐकलं होतं. इथेही मी त्यांचं नाव आता प्रत्यक्ष अनुभव घेतोय. आणि एक गोष्ट मला पुन्हा-पुन्हा जाणवते, की एकूण मला असं BBNGमध्ये अनुभवामुळे वाटतंय, की श्रीपाद कुलकर्णी हे नावाजलेले लोक हुशार असतात. त्यांचं विद्वत्तेवर प्रभुत्व असतं आणि त्यांचं सांगण्यावरही प्रभुत्व असतं. अरे तेव्हा बापरे! सगळे श्रीपाद कुलकर्णी हे असे एकसारखेच कसे असतात? हा प्रश्न पडल्यानंतर सुद्धा पण सरांच्या शिकवण्याचा मला खूप फायदा झाला आणि मी पुन्हा एकदा यामध्ये आता यायला लागलेलो आहे. इन्व्हेस्टमेंट आणि माझी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे. त्यामुळे त्यातलाच काही भाग काढून मी आता ट्रेडिंगला सुरुवात करतोय. पण ट्रेडिंग सुरुवात सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 25,000 पासूनच करणार आहे. हो. इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून 3 लाख त्यातले काढायचे आणि आजपासून दणका सुरू करायचा असं करणार नाही. डिसिप्लिन पाळीन. ग्रीड आणि फिअर या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही जे सांगितलंय तो ग्रोथ रेट अचीव्ह करण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन. तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. नंतर दिलीप सर. दिलीप सर. सर मी दिलीप हिरामण चौधरी माझं नाव. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून बेस्टमधून 2019ला रिटायर झालो. पण त्याच्या आधी मला थोडं शेअर मार्केटचं लोक सांगत होते तसं आम्ही करत होतो. पण असं इंट्राडेचं आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं. फक्त शेअर्स घ्यायचे. पण तेव्हा तेवढे पैसे नसल्यामुळे आम्ही त्या शेअर्स मार्केटमध्ये जास्त वळलो नाही. आणि नंतर मग एक रिटायर झाल्यानंतर मग असं डोक्यात विचार आला की आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे काय. पण नंतर विचार आला की आपल्याला शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर मग मला माझा भाऊ आहे जळगावला, शशिकांत चौधरी, त्याने मला तुमचं नाव सांगितलं की नाही हा क्लास जर तू लावलास तर बरंचसं तुला समजेल आणि त्याच्यामधून मग तू हळूहळू शिकून मग त्याच्यातून आपण कॅपिटल टाकून मग पैसे आपण निर्माण करू शकतो. तर मग त्याच्यामुळे मग मी तुमच्या क्लासकडे वळलो, तुम्हाला फोन केला आणि मी तुम्हाला विचारलं
किंवा जॉईन होऊ शकतो का? मग तुम्ही सांगितलं की बॅच आहे खाली, तर मग आपण चालू करूया. तर ह्या क्लास शिकण्याच्या आधी आम्हाला याच्याबद्दल म्हणजे इंट्राडे काय आणि ते कॅन्डल काय हे याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं मला. पण मग तुम्ही ते इतक्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला शिकवलं की त्याच्यामधून माझ्या मनातली ती भीती 50% आता निघालेली आहे. आणि 50% आता पुढे जे आम्ही ट्रेडिंग करणार आहे तुमच्याबरोबर ऑनलाईन, त्याच्यामधून ती 50% पण निघून जाईल असं मला वाटतंय. आणि तुम्ही जे ट्रेडिंग शिकण्यासाठी हा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे, हे असं मी माझ्या 4-5 मित्रांना पण सांगितलेलं आहे की नाही असं आहे. आणि या मार्केटमधून जर शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. आणि तुम्ही जो सिक्रेट प्लॅन शेवटच्या दिवशी सांगितला, तो आम्हाला पहिल्या दिवसापासून उत्सुकता होती की कशी काय होणार म्हणून ते. तर ॲक्च्युली कंपाऊंडिंग इंटरेस्ट एक कोणीतरी आधी बोललं होतं क्लासमध्ये की त्याच्यामुळे होऊ शकतं. पण ते कागदावर तुम्ही ते एकदम व्यवस्थित सांगितलं, त्यामुळे ते आपल्याला शक्य होईल असं. आणि आम्ही थोडं एक 20,000 25,000चे कॅपिटल ठेवूनच आम्ही ते तुम्ही सांगणार त्याप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने हे ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. रवींद्र सर. हॅलो. हा. सो नमस्कार एव्हरीवन. मी रवींद्र जोशी आणि मी हैदराबादला असतो. आय एम ऑल्सो मेंबर ऑफ BBNG व्हर्च्युअल चॅप्टर. तर आम्ही सगळे एका ग्रुपमध्ये आहोत आणि सरांची तिथे ऍडव्हर्टाइजमेंट आली. ओके. सो दॅट्स हाऊ मला एक कुतूहल जागलं की चला लेट्स गेट बॅक टू बेसिक्स. ओके. कारण का मी तसा मार्केटमध्ये आहे, गेले कित्येक वर्षापासून शेअर्स घेतो, विकतो, करतो. ओके. पण कोणीतरी आपला माणूस करतो आहे, तर एक मनात विचार आला की चला परत एकदा बॅक टू बेसिक्स जरा त्यांच्याबरोबर शिकून घेऊ. आणि मला ते सगळं माहिती होतं किंवा काय वगैरे. ओके. पण तरी सुद्धा एक वेगळी मजा होती. काय मला त्यात मजा आवडली की सर तुमचं एज 18 वर्षाचं असू दे नाही तर 75चं असू दे, तुम्हाला बरोबर त्या हिशोबाने हात धरून बोट धरून घेऊन जातात पुढे. नाही समजलं तर परत परत समजावून सांगतायत. ओके. आणि हा पेशन्स वॉज आउटस्टँडिंग. ओके. आणि खरंच म्हणजे ही कौतुकास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं की कोणीही या लेवलवरती जाऊन शिकवत नाही. मी बऱ्याच युट्यूबर्सना फॉलो करतो फॉर स्टॉक्स. मी बरेचसे पूर्वी पण कोर्सेस केलेले आहेत. लोकांचे 3 दिवसाचे कोर्स असतात, शुक्रवार, शनिवार, रविवार. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ज्ञान दिलं जातं. पण हे जे श्रीपाद सरांच्या क्लासमध्ये जे ज्ञान तुम्हाला मिळेल अगदी बोट धरून, ते न विसरण्यासारखं राहतं. कारण का आपण एक दिवस जे शिकतो ते परत दुसऱ्या दिवशी रिवाइज पण करतो आणि मग पुढचं पाऊल टाकतो. असं नाही की फास्ट पावलं टाकत गेलो आणि डेस्टिनेशन पोहोचलो, असं होत नाही. प्रत्येक गोष्ट परफेक्टली करतच आपण पुढच्या पायरीवर जातो. सो दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस क्लास. आणि आय वुड रिकमेंड ज्यांना काहीही माहीत नाही आहे अबाउट शेअर मार्केट किंवा अबाउट फायनान्स डोमेन किंवा कशाबद्दल, ते सुद्धा ह्याच्यामध्ये शिकू शकतात, पारंगत होऊ शकतात सरांच्या क्लास लावल्यावर. सो दॅट इज हाऊ आय वुड से. बरं, दुसरं कारण असं होतं की माझ्या मुलीला मला शेअर मार्केटचं एक्सपिरियन्स किंवा त्याचं नॉलेज द्यायचं होतं. आणि म्हणून मग मैं थॉट की चलो और एक रीजन है मेरे पास की मैं बेटी के साथ जॉईन करता हूं. त्यामुळे मी आणि माझी मुलगी दोघंही याच्यामध्ये आहोत या क्लासला. आणि हा क्लास क्लोज टू एक 20-22 दिवस छान चाललाय. आणि अशी घाई गडबड नाहीये. चुकतंय तर चुकतंय, नाही चुकलं तर नाही चुकलं, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. सो आय वुड रिकमेंड पीपल की तुम्हाला बरे येत असेल किंवा काय नसेल येत, तुम्ही तरी सुद्धा सरांबरोबर एकदा बसा, तुमचे बेसिक्स सगळे फंडे क्लिअर करा, डिसिप्लिन मध्ये या, जे माझ्याकडे नव्हतं करायच्या अगोदर. लावून बघूया, झालं तर मिळाले, नाहीतर मग ठीक आहे, बघू काय होईल ते, अशा हिशोबात होतो. पण आता परत बॅक टू बेसिक्स केल्यावर चला परत एक डिसिप्लिन मध्ये कोणीतरी बोट धरून डिसिप्लिन लावावं लागतं, ते सरांनी केलेलं आहे आणि आय एम हॅपी विथ इट. थँक्यू. थँक्यू. सुहास सर.
हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी सुहास लावणे, जळगाववरून असतो. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि सध्या जी-एस-टी कन्सल्टंट म्हणून काम करतो. माझे क्लायंट पुण्याला पण असतात, मी जळगावला पण काम करतो. सारांशचं विषयी बोलायचं म्हटल्यानंतर काय झालं होतं, की काही दिवसांपूर्वी मी ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये ट्रेड करायचो. त्यामध्ये थोडासा लॉस झाला मला आणि मग मी शांत बसलो होतो. पण ते म्हणतात ना, की माणसाला शांतता बसू देत नाही. ते जे लॉस झालंय ते थोडं चॅलेंजिंगसाठी होतं माझ्यासाठी. आणि मग अशातच माझा परिचय शशिकांत चौधरी सरांशी झाला होता. जे आम्ही असंच एका ठिकाणी मॉर्निंग वॉकला भेटलो होतो. तेव्हा शशिकांत चौधरी सरांनी मला सरांबद्दल सांगितलं, श्रीपाद सरांबद्दल, की "तू या क्लासला पहिले जॉइन हो, काही गोष्टी शिकून घे आणि मग ट्रेड कर." मग मी त्या अनुषंगाने मग सरांशी पण बोललो. सरांनी पहिल्या दिवशीच आम्ही बऱ्याच वेळ बोललो त्यावेळेस, की कसं असतं, काय असतं. आता मी म्हटलं मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, मला शेअर मार्केटबद्दल तर नक्कीच माहिती आहे. पण क्लास जॉइन झाल्यानंतर कळालं, की हे आपण समजतो तसं नाही आहे. सचिन तेंडुलकरलाही कोचची गरज पडतेच. जरी तो बॅट्समन नंबर 1 असेल तरी त्याला कोचची गरज पडते. त्याप्रकारे माझं झालं, की यार आपण कॉमर्स ग्रॅज्युएट असून सुद्धा आपल्याला नाही ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी सरांनी मला सांगितल्या. आणि मग त्यावेळेस मी क्लास जॉइन करण्याचा निर्णय घेतला, की नाही आपल्याला डिसिप्लिन किंवा गाईड म्हणतात ते लागेलच. या अनुषंगाने मी क्लास जॉइन केला. त्याच्यानंतर सरांचे जे काही समजा कॅन्डल पॅटर्न असतील, चार्टचे पॅटर्न असतील, अजून ओव्हर स्ट्रॅटेजी आहे. हे मी जेव्हा सरांनी सांगण्याचं जे समजवण्याची जी पद्धत होती ना, ती खरंच मला म्हणजे मनापासून भावली ती, की नाही यार हे. आणि मी ते अप्लाय पण केली. जे मी माझे पूर्वी काही ट्रेड घेतलेले होते किंवा मी काही शेअर्समध्ये पण टाकलेले होते पैसे, तेव्हा मी त्याच्यामध्ये अप्लाय केलं होतं. तर यार ही स्ट्रॅटेजी म्हणजे योग्य आहे. आणि त्यानंतर मग मला थोडंसं कॉन्फिडन्स बिल्ड झाला, की नाही आपण ह्याला कंटिन्यू करायला पाहिजे या क्लासला. आणि ज्या प्रकारे मी आत्ता 20-22 दिवस झाले सरांशी आपण क्लासला अटॅच आहोत. त्यानंतर मला थोडंसं माझ्या नॉलेजमध्ये नक्की म्हणजे गेन तर झालेलंच आहे. आणि मला आवडेल सरांशी कनेक्ट राहायला पुढची 4 वर्ष. निश्चितच, ओके. नक्कीच. चला, धन्यवाद. धन्यवाद सर. थँक सिद्धांत कुलकर्णी सर. सर गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझं नाव सिद्धार्थ सिद्धार्थ कुलकर्णी आहे. मी पहिले बँकेत होतो कामाला. 26 इयर्स बँकमध्ये जॉब केल्यानंतर मी आता स्वतःचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय चालू केलेला आहे. बाय प्रोफेशनल क्वालिफिकेशन मी MBA इन फायनान्स आहे. त्याच्यानंतर मी CFA केलं, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट. त्याच्यानंतर मी ICW आहे, प्लस मी त्याच्यानंतर FRM प्लस एमफिल इन फायनान्स आहे आता. आणि म्हणजे हा कोर्स चालू होण्याच्या अगोदर की मी असंच एक छोटंसं प्रोजेक्ट केलं होतं, ते सुद्धा इन 2002 मध्ये. तेव्हा काही शेअर्स ट्रेडिंग लॉंग टर्मसाठी घेतले होते, पण त्याच्यानंतर कधी मी शेअर ट्रेडिंग केलं नव्हतं. आणि नंतर श्रीपद सरांचा क्लास जो आहे तो माझ्यासाठी खूप फायदेशीर आणि म्हणजे त्याचं खूप उपयुक्त ठरलेलं आहे मला. सरांनी याच्यातले काही गोष्टी ज्या आपल्याला शिकवल्या आहे शेअर मार्केटबद्दल, की ती फक्त नफा कमवायचं नाही, तर आपण त्याच्यामध्ये आपण डिसिप्लिन कशी फॉलो करायची, पेशन्स कसे ठेवायचे. आणि आज जे सरांनी सांगितलं की आपण 25,000 कॅपिटल इन्व्हेस्ट करून आपलं रिस्क मॅनेजमेंट किंवा कॅपिटल मॅनेजमेंट कसं योग्य पद्धतीने सांभाळून ट्रेडिंग करायचं, ते एकदम आपलं सोप्या आणि एकदम लेमॅन लँग्वेजमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर सरांनी आपलं जे टेक्निकल अनालिसिस पार्ट शिकवले, लाईक टेक्निकल अनालिसिस, कॅन्डलस्टिक पॅटर्न, सपोर्ट अँड रेजिस्टन्स किंवा स्टॉप लॉस, हे शब्द मी कधी माझ्या या फायनान्शियल वर्ल्डमध्ये मी ऐकले नव्हते. हां, व मार्केट ऊपर जा रहा है, नीचे जा रहा है, एवढंच मी ऐकलं होतं. पण बाकी हे जे टेक्निकल अनालिसिस जे शब्द आहेत, ते कधीही मी माझ्या लाईफमध्ये ऐकले नव्हते. आणि सगळ्यात महत्वाच्या ह्याच्यामध्ये सरांनी खूप चांगलं आपल्याला गोष्ट शिकवली आहे, की लॉसमध्ये असताना घाबरून जायचं नाही. आपण ती परिस्थिती हँडल करायची आणि परत जोमाने पुढे जायचं. आणि सर ठरल्याप्रमाणे आपलं तुम्हाला जर आठवत असेल, आपण सिंहगड रोडला भेटलो होतो. हां. आपल्याला 30 लॅक्स नाही, पण मी तुमची 60 शेवटपर्यंत ठेवणार म्हणजे ठेवणार, एवढं तर ओके. कन्फर्म आहे. ओके. आणि मी सुद्धा माझे जे काही फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यामध्ये ऑलरेडी आपल्या क्लासबद्दल आणि तुमच्याबद्दल डिस्कशन चालू केलेलं आहे.
आणि 100% नाही 1000% पॉझिटिव्हली वर्कआउट होणार आहे ते. चा आणि सगळ्यांनी सरांच्या टचमध्ये राहा आणि सगळ्यांना व्हॅल्यू ॲडिशन्स घेत राहा. ओके, थँक्यू धन्यवाद. सर. ईशा ईशा हाय. हाय. मी इंग्लिशमध्ये बोलते चालेल का? हो हो हो, चालेल. ओके. सो हाय, मी ईशा आहे. I'm 20 years old and I'm studying law at Pune. So basically, it all started where I came across this class from my dad. He told me, why don't you join a stock market class, learn something new. So I said, okay, fine, let me see. I was actually doing my internship at that time. So I was quite concerned, how will I manage my time and give time to my class as well. But eventually I joined and then I was learning new things every day. And then what happened was I thought, okay, I'm learning something new. Something is very different and interesting. From what I saw from YouTube videos, all different. So it became a habit to me that, okay, I have to leave my internship at time and reach home so that I can join the class. So that was one thing. Another thing is that a lot of technical terms were in the class, which were quite different and interesting to understand, which you made very easy to grasp. And my attention was quite into the class always because there was something new in every 5 minutes to learn. So that is also one of the things I liked about the class. Another thing is that I think me joining this class at this age was a benefit to me because eventually when I make mistakes, I have a lot of time to uh, learn from it. So, and with your support, definitely I will do better. So, thank you so much for this class and hope I can learn more from you. थँक यू. तेजस जी. तेजस कुलकर्णी. हा सर. हा. मी तेजस कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि सध्या आता मी दायरी येथे मी मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतोय. आणि आता काम करता करता मी जवळ कोविड पासून मी अकाउंट ओपन केलं डीमॅटचं. त्यावेळेस जस्ट घरी असताना आपले थोडेफार शेअर्स घेतलेले. टाटा मोटर शेअर्स होता तो 110 चालला त्यावेळेस काहीतरी समथिंग. त्यावेळेस मी 5-10 शेअर्स काहीतरी घेतले असतील आणि ते नंतर परत त्यावेळेस मला काही नॉलेज नव्हतं सर. जस्ट आपलं घ्यायचं म्हणून मी मित्रांना सांगितलं म्हणून घेतले शेअर्स मी. आणि ते नंतर कोविडच्या जस्ट संपला तोपर्यंत मी विकून टाकले ते. त्याच्याच प्राइस तुम्हाला माहितीच आहे, परत स्प्लिट वगैरे झाला ते. आणि नंतर परत मी ट्रेडिंग मी चालू केलं 2022 पासून. परत 2022ला परत मी दुसऱ्या कंपनीत स्विच झालो. त्यानंतर मग मी परत एका मित्रामुळे चालू केलं. त्यावेळेस मग मी लॉंग टर्म शेअर्स वगैरे चालू ठेवले मी. अदानी पॉवर असतील, टाटा मोटर्स असतील किंवा बाकीचे कुठले बरेचसे होते, IRFC होते. त्यामुळं त्याच्यानंतर मी म्हणजे पहिली माझी इन्व्हेस्टमेंट जी असेल ती 80,000 मी इन्व्हेस्ट केलेले थोडं थोडं करत करत असं. आणि त्याचं मला प्रॉफिट जो होता तो माझा जवळजवळ 83च्या एक जवळजवळ तुम्हाला तर खरं वाटेल का नाही काय माहित नाही, पण 90% माझा प्रॉफिट होता त्याच्यावर. इन्व्हेस्टेड माझे 88-82 होते, त्याच्यावर प्रॉफिटच माझा तो 80च्या आसपास झालेला. मग मी परत ते माझी गाडी वगैरे टाटा पंच घेतली त्यातच मी त्यावेळेस डाऊन पेमेंट करताना तो सगळा प्रॉफिट मी काढून घेतला आणि राहिलेला अजून आहे तो चालूच आहे. त्याच्यानंतर मी सायमल्टेनियसली SIP वगैरे चालू केली आणि SIP करता करता मग ट्रेडिंग पहिलाच मला सर आता आठवतंय की मी मित्राच्या सांगण्यावरनं मी इंट्राडे केलेलं. मित्रांनी मला सांगितलेलं कॉल घे, काय पुढे घे. त्यावेळेस मला काही माहित नव्हतं 2022 साली. आणि त्यावेळेस मी 1000 रुपयाचा काहीतरी मी लॉट घेतला जातो. तेव्हा 75चा लॉट असायचा इंट्राडेचा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. आणि त्यानं त्यावेळेस सांगितलं, मी ऑफिसला बसलो, तो पण काम करत होता, मी पण काम करत होतो. तो म्हणला मला काढून टाका काहीतरी असं झालं सांगितलं. तो मी दिवसभर होल्ड केला. मला माहितच नाही काय करायचं, लक्ष पण गेलं नाही, काहीच माहितच नव्हतं ते. मी आपला जो शेअर्स आहे म्हणून मी होल्ड केला तो. आणि त्यानंतर मग तो म्हणला काय झालं बघ बरं एकदा पोझिशनचं काय झालं. त्यावेळेस मी पूर्णपणे झिरो झालेली माझी एक्सपायर होती. त्यामुळे तो माझा पहिला सगळा अनुभव होता. त्यानंतर मी इंट्राडे कधी केलं नाही. आणि नंतर परत मी मग हळूहळू शिकता शिकता मग मी आता चालू केलं. पण त्यात पण कधी प्रॉफिट व्हायचा, कधी लॉस व्हायचा.
मी स्टॉप लॉस लावत नव्हतो, त्यामुळे माझे लॉस खूप मोठे व्हायला लागले. मग आता मी ठरवलं की तेवढ्यात तुम्हाला मी एकदा BTST माझा झालेला, त्यावेळेस मी मेसेज टाकलेला इथे ग्रुपवर की मी काय मार्केट गॅप अप होईल, गॅप डाऊन होईल त्यासाठी. त्यावेळेस तुमचा मला फोन आलेला की असं तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मधून बाहेर पडा स्पष्ट म्हणून, आणि म्हणजे क्लास जॉईन करा, एकदा तुम्ही नॉलेज घ्या वगैरे, मग हे करा. मग त्यानुसार मग मी क्लास जॉईन केला. ज्या आधी जो होता माझा कॉन्फिडन्स पूर्ण लूज झालेला होता की लॉस झाल्यामुळे एवढा आता काय करावं, पण तुमच्या क्लासमुळे आता मी क्लासमुळे हळूहळू एक एक गोष्टी कळायला लागल्या. आणि त्या क्लासमध्ये पण करता करता मी चार्ट पण ऑप्शनचे बघितले, अजून मी ह्याचे बघत नाही जास्त मी म्हणजे खरं सांगतोय. तर ऑप्शनचं बघतोय, पण ऑप्शन मध्ये पण त्याच्यानंतर मी आता जे शेअर्स आधी घेतलेले ते मी असेच घेतलेले की जे एक नाव चांगलं आहे वगैरे, फेमस आहेत म्हणून घेतलेले. आता या महिन्यात मी 2-3 शेअर्स घेतले, अजून मी 2-3 कंपन्यांचे. ते मी PE रेशो वगैरे बघून त्यानुसार मी घेतले. ते 5-5च घेतली, क्वांटिटी जास्त नाही घेतली, पण घेतली. पण त्यामुळे आता जरा कॉन्फिडन्स वाढत चाललाय. आणि आता तुमचं तर ट्रेडिंग प्लॅन किंवा बाकीचं सगळं बघता आता पूर्णपणे पॉझिटिव्ह झालो, की जेणेकरून आपण जो लॉस झालाय तो लॉस बाजूलाच ठेवायचा. का तर मी आतापर्यंत लॉस रिकव्हर करत होतो, त्यामुळे अजून लॉस होत होता. पण आता ते ठरवलं की आता लॉस कडे लक्ष द्यायचं नाही, इथून नव्याने स्टार्ट करायचंय. तुमची साथ असतीलच. लाईव्ह ट्रेडिंगचं मला जॉईन होता येत नाही मला, पण नक्कीच मी ऍटलिस्ट हेडफोनवर पण तरी ट्राय करेन मी आता जॉईन व्हायचं. चालेल. थँक्यू सर. असंच धन्यवाद. अनंत सर. येस सर. नमस्कार, मी अनंत रत्न पारखे. बेसिकली माझं शिक्षण MBA LLB आहे. मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये लिगल ॲडवायझर आहे. लिगल ॲडवायझर म्हणजे बेसिकली माझं काम ह्या सेक्टरमध्ये बरेच वर्षापासून काम केल्यामुळं माझ्या मनात असं झालं होतं की शेअर मार्केट हा एक म्हणजे जुगारच आहे. मग मी साधारण 2000 म्हणजे तसं 2007 पासून पाहत होतो मी शेअर मार्केट, पण करत काहीच नव्हतो. अकाउंट ओपन केले होते, त्या अकाउंटला काही शेअर्स घेऊन ठेवले होते, म्हणजे डिलिव्हरी ऑप्शन्सवर काम करतो मी. पण 2023ला सरांसोबत मी टचमध्ये आलो, श्रीपाद सरांसोबत. त्यावेळेस असं लक्षात आलं की म्हणलं माणूस खूप चांगला आहे. आपण आमचं जे फील्ड आहे या फील्डमध्ये आम्ही डायरेक्ट विश्वास ठेवत नाही, त्यामुळे थोडंसं जज करावं म्हणलं. कारण मी याच्या आधी खूप लॉस मी सहन केलेला आहे. म्हणजे शेअर मार्केटला पैसे मी तर नाही लावले, पण माझ्या दुसऱ्या मित्रामार्फत मी लावून लॉस घेतलेला आहे मी बराच. त्यामुळे मी थोडासा विचार करत होतो की करावं का नाही. पण नंतर जसं ह्या मागच्या महिन्यामध्ये सरांसोबत पुन्हा टचमध्ये आलो, पुन्हा सरांना सांगितले की मला करायचं आहे. एक कॉन्फिडन्स पण होता आणि एक दुसरा विचार होता की जसे आता एक करिअर म्हणून तर आपलं फील्ड वेगळं आहे, पण एक आफ्टर करिअर म्हणजे आपण ज्याला रिटायरमेंट म्हणतो, त्यानंतर पण एक काहीतरी नॉलेज पाहिजे आपल्याजवळ, की ज्याचं बसून आपण करू शकतो, किंवा एक सेकंड इन्कम काय आहे, एक व्हर्टिकल आपल्याला आलं पाहिजे नॉलेज म्हणून. म्हणून मग आपण शेअर मार्केट बघायला हरकत नाही म्हणलं, कारण बरेचसे लोक ते करतात. जसे सरांसोबत संपर्कात आलो, सरांनी पुन्हा एकदा कॉन्फिडन्स दिला की तुम्ही करू शकता. आणि आता माझं वय साधारण आता 45, या दरम्यानच जास्त करून लोक इन्व्हेस्टमेंटसाठी पाहतात, जे फ्युचर प्लॅनिंग म्हणतो आपण ज्याला, त्या पद्धतीनं. मग मी थोडासा विचार करायला लागलो. सरांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे. म्हणजे जर नवीन कोणी असेल तर त्याला त्याच पद्धतीने घेतात, जुन्याला त्याच पद्धतीने घेतात. म्हणजे त्यामुळं असं वाटतं की इझिली, म्हणजे त्यांची शिकवण्याची भाषा सरांची, त्याच्यानंतर त्यातलं नॉलेज, कारण ते पूर्ण वेळ त्याच्यात आहे, त्यामुळं त्यांचं नॉलेज ते खूप चांगलं आहे. आणि असं कुठंही मला वाटलं नाही की सरांचं ओव्हर कॉन्फिडन्स आहे म्हणून. पूर्ण कॉन्फिडेंटली आहेत आणि लॉस प्रॉफिट या दोघांचा विचार करून सर शिकवतात. मला वाटतं की हे खरंच बेस्ट असतं एखाद्यासाठी. एक साधारण मी असं म्हणेन की त्या निमित्ताने सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा आहेत, पण आर्थिक शुभेच्छा, त्याच्यातून एक तुम्हाला सगळ्यांना अर्थार्जन व्हावं असं पण मला वाटतं. थँक्यू सो मच सर. थँक्यू, धन्यवाद सर. अथर्व. येस सर. सर्वांना नमस्कार. माझं नाव अथर्व सुनील बनकर. मी राहणार मोशी, पुणे येथे. पहिल्यांदा म्हणजे माझं 2 महिन्यापूर्वीच मास्टर्स कम्प्लीट झालं आणि त्यानंतर जॉब सुरूच होता, पण म्हटलं की एक साइड बाय साइड काहीतरी शेअर मार्केटचं करायचं होतं कोर्स. तर मी ट्रेडिंग आधी कधीच केलं नव्हतं, पण एक छोटे मोठे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलं होतं.
आणि त्यानंतर मग मला असं फील झालं की लाईक क्लास लावू आपण कुठंतरी. तर मग मी बरेच गुगलवरतून नंबर काढले आणि त्याच्यामध्ये एक सरांचा एक नंबर भेटला लकीली. हम्म. आणि तेव्हा लाईक मी फोन लावला सरांना. सरांनी मला प्रश्न उलटे विचारले की तुला केवढं काय काय माहिती आहे, कसं कसं. मग मी जेवढं सांगितलं त्याचं सगळं चुकीचंच निघालं. सर म्हटले तुला क्लासची गरज आहे. आणि तेव्हा लाईक सर म्हटले तू एक डेमो लेक्चर अटेंड करू शकतो. तर मग डेमो लेक्चर मध्ये मी अटेंड केलं. तेव्हा मला आवडलं लाईक. तेव्हा असंच फील होत होतं की लाईक मी ऍक्च्युअली ऑफलाईन क्लासमध्येच आहे, कारण की सर तेवढ्या आवडीने त्या लोकांना पण शिकवत होते, स्टुडंट्सला त्यांच्या. तर मग त्याच्यानंतर परत लाईक थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम झाला. मग मी म्हटलं सरांना थोडं मी पुढच्या बॅच मध्ये जॉईन होतो. आणि त्यानंतर परत मग मी फोन केला सरांना 4 दिवसानंतर की सर मी परत जॉईन करू शकतो का. सर म्हटले अरे वेड्या, तुला थोडा प्रॉब्लेम होता पैशाचा, मला सांगायचं मी केलं असतं ऍडजस्ट. तर असं लाईक सर थोडं ऍडजस्ट पण करतात, समजून पण घेतात आणि त्याचप्रमाणे पूर्ण 100% देऊ त्यांचं कोर्स कम्प्लीट पण करून टाकतात. आणि आजचा जो शेवटचा प्लॅन होता, जी लाईक एक्सेल शीट दाखवली, तर त्याच्यामध्ये मला खरंच वाटलं नाही की एवढं कसं काय, म्हणजे एक एक 3-4 वर्षात एवढं कसं काय कमवू शकतो माणूस. मग ते ट्रेडिंग प्लॅननी पाहू शकतो आपण. ट्रेडिंग प्लॅन हळूहळू जसं सरांची इन्व्हेस्टमेंट आहे त्या पद्धतीने आम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करायचा एक थोडं थोडं प्रयत्न करून. सर नेहमी लाईक म्हणायचे आता तुम्ही यंग जनरेशन आहे, तुम्ही लवकरात लवकर थोडं फायनान्शियली फ्री झाले पाहिजे. तर मग त्या दिशेने आम्ही वाटचाल करू. आणि लाईक क्लास पण लाईक खूपच छान होता. एक माझा एक पण दिवस मिस झाला नाही क्लासचा लकीली. आणि जरी झाला असेल तरी लाईक मी रेकॉर्डिंग तर पाहायचोच. आणि काय असेल तर सरांना लाईक मी कॉल करून विचारायचो. सर लिटरली फोनवरती चॅट ओपन करून मला क्वेश्चनचे आन्सर्स देऊन टाकायचे. तर हे खूप लाईक एक्सपिरियन्सनेच जमतं माणसाला, आणि तो आहे सरांना ऍक्च्युअल मध्ये आता एक्सपिरियन्स. तर तो एक मला खूप जाणवला. आणि सरांना सुद्धा शुभेच्छा आणि बाकीच्या सर्वांना क्लास मेंबर्सला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. अजून अजून कोण राहिलंय का? कोण राहिलंय का? ओके, शेवटचा 1 मिनिट घेतो तुमचा. मी श्रीपाद कुलकर्णी. आपला हा 22-23 दिवस जो काय क्लास कोर्सची जर्नी होती तो मी कंडक्ट केला. तर या बॅच बद्दल सांगायचं म्हणलं तर वय वर्ष 20 पासून ते 75 वयापर्यंत अशा वेगवेगळ्या एजचे स्टुडंट होते. आणि खरोखरच म्हणजे एजनुसार प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात. आणि मला असं वाटतं की मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांचं समाधान होईपर्यंत दिलेले असावीत. आता ते त्यांना माहिती आहे, पण तरी खूप म्हणजे काय म्हणतात 22-23 दिवस कसे गेले हे समजलंच नाही. विशेष म्हणजे सगळेजण, एक 2-3 जण जर सोडले, अदरवाईज सगळेजण स्टॉक म्हणजे कोर्समध्ये प्रश्न विचारायचे, बोलायचे. तर खरोखर मजा आली. आणि तर इथून पुढं म्हणजे आज आपला क्लासचा शेवटचा दिवस होता, तर आता संपलेला आहे. नेक्स्ट वीकमध्ये आपण या शुक्रवारी सॉफ्टवेअर ट्रेनिंग घेऊया. तर थांबूया आपण इथंच. तर सर्वांना बेस्ट लक फॉर युअर ट्रेडिंग जर्नीला. तर तुम्ही सगळ्यांना बेस्ट. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. शुक्रवारी किती वाजता सॉफ्टवेअर भेटायचं? ट्रेनिंग कधी पोहोचले? थँक्यू सर. आपण मेसेजवर बोलूया. बरं चालेल सर, WhatsApp वर चालेल. मी ओके. मेसेज करतो. बरं, शुक्रवारी किती वाजता भेटायचं? ओके. तेच मी मेसेज करतो.